बहुजन आघाडी हा एक पर्याय. या पर्यायाच्या मागे आपल्याला सगळ्यांना उभं राहावं लागेल. जर आपण वंचित बहुजन आघाडीच्या पाठीमागे यावेळेस उभा राहिला नाही, आपण ठरवायचंय, नागरिकांनी ठरवायचंय, पुणेकरांनी ठरवायचंय आपल्याला कसा खासदार पाहिजे. आपल्याला बाकडी वाजवणारा खासदार पाहिजे का बेंचवर बसून काम करून घेणारा खासदार पाहिजे. कारण या पुण्याचे महापौर साहेब जर हे महापौर दिल्लीला गेले तर लक्षात ठेवा, यांचा एक छोटासा मी उद्योग सांगतो. मी 15 वर्ष महापालिकेमध्ये ते सुद्धा होते. यांच्या प्रभागामध्ये महापौरांनी एक टॉय ट्रेन आणली 5 कोटी रुपयांची. त्याचं टेंडर झालं, सगळ्या गोष्टी झाल्या आणि टेंडर झाल्यानंतर न ज्या कंपनीला हे टेंडर मिळालं होतं त्या कंपनीने टेंडर 0.5% बिलोनी टाकलं होतं. आणि दिल्लीच्या एका नेत्याचा फोन आला आणि दिल्लीच्या एका नेत्याचा फोन येतो आणि त्याच्यानंतर हे 0.5% बिलो असलेलं टेंडर कलकत्त्याच्या ब्रेथवेट कंपनीला मिळतं आणि ती कंपनी 85-86 लाख रुपयाने अबाऊ टेंडर टाकते. 86 लाख रुपयाने अबाऊ टेंडर होऊन सुद्धा नागरिकांना विचारात घेतलं नाही. शेवटी ते कोथरूडकर आहेत. ज्यावेळेस कोथरूडकरांच्या समोर या सगळ्या गोष्टी आल्या आणि त्यावेळेस मग नागरिकांनी ठरवलं या विषयाला विरोध करायचा. साहेब, नागरिकांनी तो विषय हाणून पाडला. मला वाटते की लोकप्रतिनिधीचा असेल तर लोकप्रतिनिधींनी कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेला पहिले विचारात घेतलं पाहिजे. मी तुमच्याकडे हे काम, विकासाचं काम घेऊन येतो, तुम्हाला ती आवश्यकता आहे का? मी एकमेव नगरसेवक पुण्यातला असा असेल, एखादं विकासाचं काम चालू झालं की त्या ठिकाणी माझा स्वतःचा मोबाईल नंबर टाकतो आणि लोकांना डायरेक्ट माझा ॲक्सेस देतो की कुठल्याही कामामध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर वसंत मोरेला संपर्क करा. कारण मला माहिती आहे ती जनता तिथं असती, ती रात्रंदिवस तिकडे राहणारी असती, त्यांना या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आता या सगळ्या गोष्टी करत असताना पुण्याला नाही, महाराष्ट्राला या लोकांनी सगळ्यांनी कसं गृहीत धरलंय. यांना वाटतं की आम्ही कुठलाही पक्ष फोडा, कुणालाही कुठं घ्या, काही पण करा, आम्हाला जनता मत टाकणार. कारण यांना वाटतं की यांच्या मागं, म्हणजे आत्ताची मी महानगरपालिका सांगतो, यांच्या मागं यांना, या नगरसेवकांना, या आमदारांना, या खासदारांना वाटतं की आम्ही शहरामध्ये काही नंगानाच केला तरी चालू शकतं, कारण आमच्या मागं नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो असतो. परंतु यांना माहीत नाही आहे आमच्या सुद्धा मागं फोटो आहे आणि तो बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. आता बाळासाहेब आंबेडकरांसारखी ताकद आमच्या पाठीमागं उभी आहे. त्यामुळं मला वाटतं की या लोकांनी आता स्वप्न बघणं सोडलं पाहिजे. स्वप्न बघणं राहतील ही लोक आणि आमचा रोलर यांच्या कामांवरती सहज कसा फिरून जाईल तो तुम्ही 13 तारखेला बघताल. मी या सगळ्या गोष्टी करत असताना या राज्यातल्या, या शहरातल्या लोकांना कशा प्रकारे मूर्ख बनवलं जातं त्याच्यासाठी मी काही, कारण साहेब आपण पाहिलं असेल सध्या लावरे व्हिडिओ बंद झालाय. गांधीनगरमध्ये, येरवड्याच्या गांधीनगरमध्ये जी आमची एक कोपरा सभा झाली, दादांनी त्या ठिकाणी लावरे व्हिडिओ पाहिला होता आणि मला आठवणीने सांगितलं तात्या लावरे व्हिडिओ तिकडं पण झाला पाहिजे. आणि म्हणून आज मी लावरे व्हिडिओ चालू करतोय. सगळ्यांनी हे पाहायचं आहे की आपल्याला कशा प्रकारे ही लोक मूर्ख करतात. मी या ठिकाणी माझ्या मित्राला विनंती करेल की प्रथम आपल्या या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अजितदादा पवारांच्या बाबतीमध्ये काय वक्तव्य केलं होतं ते एकदा दाखवा. घोटाळ्यामध्ये अजितदादांची अवस्था आम्ही काय करणार? आमचे नाथाभाऊ खडसेंच्या भाषेत सांगायचं झालं तर आमचं सरकार आल्यानंतर अजितदादा चक्की पिसिंग 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 अँड पिसिंग. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून घोटाळा. आता यांना हे चक्की पिसिंगला पाठवणार होते, परंतु चक्की पिसिंगपेक्षा त्यांना बाजूची स्वतःची खुर्ची खाली करून त्यांना खुर्ची दिली. त्याबद्दल मला वाटतं फडणवीस साहेबांचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे त्यांचं. आणि यानंतरनं जेव्हा दादा स्वतः उपमुख्यमंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, विरोधी पक्षनेते असताना जे समोरची सत्ता होती त्यावेळेस अजितदादा हे स्वतः काय वक्तव्य करत होते ते जरा एकदा पहा. महागाई, पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंग जी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का? 53 रुपये होतं 93 रुपये झाले. कोणी केले?
भाजपने केले. अच्छे दिन आले का? नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014ला, आता आहे 410 रुपये. आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. या ऍक्च्युअली कमळाबाई घ्या कमळाबाई. रुको जरा, सबर करो. आपल्याला खरंच सांगतो, तुम्ही म्हणाल का अजित आज असं बदललाय? मी आज देशामध्ये करिश्मा असणारं नेतृत्व नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय दुसरं कुणाचंही दिसत नाही. म्हणजे आजचे दिन या राज्यामध्ये आले, पण आजचे दिन तुम्हाला आम्हाला नाही आले. आजचे दिन अजितदादांना आले, आजचे दिन फडणवीस साहेबांना आले, आजचे दिन एकनाथ शिंदे साहेबांना आले. तुम्हाला आम्हाला आजचे दिन नाही आले. आणि हे सगळं करत असताना जिथं स्वतः या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हेच जर असे बोलत असतील तर मग बाकीच्यांनी काय त्यांच्याकडनं घ्यायचं? मला वाटतं की मोदी साहेबांनी सिंचन घोटाळ्याच्या संदर्भामध्ये काय वक्तव्य केलं होते ते दाखवा जरा. अगर मैं एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर भी करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट भी बहुत लंबी है. इन पार्टियों के घोटालों का मीटर कभी डाउन ही नहीं होता. Several days later. अजित अनंतराव पवार, मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडी. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी असं काय बटन दाबलं की 7 दिवसानंतरनं जी लोक जेलमध्ये जाणार होती 7 दिवसानंतरनं ती लोक तिथं सत्तेमध्ये जाऊन बसली. याच्यापेक्षा दुसरं कुठल्याच राज्यामध्ये कुठल्याच देशामध्ये होऊ शकत नाही. एवढं भयानक आपल्या महाराष्ट्रामध्ये चाललंय. आणि याच्यामध्ये युती तर कुणासंग होणार नाही असं सांगण्यात येत होतं. परंतु आता फडणवीस साहेबांनी युतीच्या संदर्भात मध्ये मी हे का तुम्हाला सांगतोय, कारण हे तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे. हे जर तुम्हाला दाखवलं नाही तर मला वाटतं की हे बऱ्याच दिवसापासून हे विषय चालू आहेत. सगळ्यांनी पाहिलेत, सोशल मीडियावर पाहिलेत, फेसबुकवरती पाहिलेत, व्हॉट्सअपवरती पाहिलेत, इन्स्टाला पाहिलेत, सगळीकडे पाहिले. परंतु पुन्हा एकदा यांना उजाळा देणं मला वाटतं या निवडणुकीच्या दरम्यान गरजेचा होता, म्हणून मी देतोय. फडणवीस साहेबांनी राष्ट्रवादीच्या युतीच्या संदर्भात काय वक्तव्य केलं होतं ते एकदा पहा. आणि एक गोष्ट सांगतो, एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसची युती होणं शक्यच नाही. नाही. आपत धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करेन, पण राष्ट्रवादी सोबत जाणार नाही. पण असं आहे, रुको जरा, सबर करो. तेव्हा मुंबईतल्या राजभवनातून एक सर्वात मोठी घडामोड पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळतोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा ट्विस्ट निर्माण झालेला आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. माझ्याकडे वेळ थोडा कमी आहे कारण साहेबांना बोलायचं आहे. मी या ठिकाणी बाकीच्या पुढच्या कुठल्या गोष्टी दाखवत नाही. माझं शिवस्मारक आहे फक्त, की जे आयुष्यामध्ये साहेब वसंत मोरेंनी काय केलं असेल ना, मला वाटतं की माझी कात्रची जनता सुद्धा इकडे बसलेली आहे. साहेब आयुष्यामध्ये कधी कुटुंबाला वेळ दिला नाही, पण त्या कात्रच्या तलावावरच्या दगडावरती जेवढं पावसाचं पाणी पडलं नसेल ना साहेब, तेवढं वसंत मोरेचा घाम पडला. आणि इतकं मी त्या तलाव सुशोभित करून दाखवला. त्याची एक झलक, फक्त त्या तलावाची एक झलक जी मोदी साहेबांनी मुंबईमध्ये अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक म्हटले. आपण आज अटल ब्रिजवरनं जातो, अटल सेतूवरनं जात असताना माझ्या मनामध्ये एक विषय आला की जर या देशामध्ये मुंबईमध्ये
29 किलोमीटरचा अटल सेतू होऊ शकतो, मग माझ्या राजाचं 1 एकरातलं किंवा 10 एकरातलं स्मारक का होऊ शकत नाही? ठरवलं असतं तर यांनी सगळं केलं असतं, परंतु यांना कामं संपवायची नाही आहेत. आणि मी 2011 साली साहेब हे स्मारक उभं केलं. ते स्मारक एकदा दाखवा. मंत्री होते, त्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते आणि त्यावेळची हे दृश्य आपण बघतोय. अगदी काही वेळापूर्वीची जेव्हा हे भूमिपूजन पार पडलं, विविध ठिकाणून आणलेली जल जे आहे ते अर्पण करण्यात आलं. या ठिकाणी फुलं वाहण्यात आली आणि पंतप्रधानांच्या हस्ते जल आणि माती पूजनाने भूमिपूजन जे आहे ते पार पडलंय. हा मी उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा तलावातला पुतळा आहे साहेब. 29 एकर तलावामध्ये मी हा कृत्रिम बेट आणि कृत्रिम बेट तयार करून त्या ठिकाणी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. त्याच्याबरोबर सरळ रेषेमध्ये मी महाराष्ट्राची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी मूर्ती उभी केली आणि त्याच्यानंतर छाती अभिमानाने फुगवावी असा हा तिरंगा मी त्याच्या समोर उभा केला. ही माझ्या आयुष्यामध्ये मला कुणी जर विचारलं की वसंत मोरे 15 वर्ष राजकारणामध्ये तू काय केलं, तर मी कामं दाखवल. मला वाटतं पुणेकरांनी आमदार रवींद्र धंगेकरला विचारावं, महापौर मुरली मोहोळला विचारावं. वसंत मोरेत हिंमत होती, त्यांनी नदी पात्रामध्ये तिकडं स्क्रीनवरती कामं दाखवली. तुमची कामं कधी दाखवणार? कधी तुमची कामं दाखवणार? अहो, या पुण्यामध्ये आमच्या ससून हॉस्पिटलमध्ये साहेब एक ललित गुन्हेगार तिकडे सापडला. 350 कोटी रुपयांचं ड्रग्ज त्याच्याकडे सापडलं. त्यावेळेस आमचे दंगेकर साहेब आमदार 8 दिवस रोज उठायचे आणि ससूनच्या दारात बसायचे. रोज उठायचे आणि ससूनच्या दारात बसायचे. का? त्याला अटक करा, त्याच्यावरती कारवाई करा. परंतु साहेब मागच्या महिन्यामध्ये याच ससून हॉस्पिटलमध्ये 32 वर्षाचा तरुणाला उंदरांनी चावून मारलं. मेला बिचारा 32 वर्षाचा तरुण. त्यावेळेस दंगेकर साहेब, वेअर इज दंगेकर? कुठं होता दंगेकर? तुम्ही का गेला नाही? तुम्ही ज्यावेळेस पुण्यश्वराचा विषय आला त्यावेळेस कुठं होता दंगेकर? तुम्ही ज्यावेळेस तिथला विषय, कारण 25 वर्षापासून जर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा आमदार होता, नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा होता, माझ्याकडे बजेट आहे. पुण्यश्वराच्या शेजारच्या मस्जिदला कुणी बजेट टाकलं? रफिक भाई. आतमधले गट्टू बदलण्यासाठी आमदार गिरीश बापट साहेबांचं बजेट आहे. म्हणजे त्यावेळेस तिथं मस्जिद चालत होती तुम्हाला, आणि आता मस्जिद का तुम्हाला लगेच खटकायला लागली? मला वाटतं की मला पण अभिमान आहे, अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्र आले, मला सुद्धा अभिमान आहे. परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये रामाचं राजकारण नाही झालं पाहिजे. रामाच्या नावावरती तुम्ही मतं मागता, रामाच्या नावावरती मतं मागू नका, कामाच्या नावावरती मतं मागा, जो वसंत मोरे मागतोय. माझा पुणेकरांना प्रश्न आहे की तुम्ही स्वतः विचारा यांना की तुम्ही कामं कुठली तुमची कामं दाखवणार आहात. आणि ही सगळी कामं या शहरामध्ये, आज वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर आहे. आज सुद्धा साहेब या शहरामध्ये बांधकाम नियंत्रण करण्यासाठी सिटी इंजिनियर असू शकतो, तर मग या शहरामध्ये ट्रॅफिक नीट करण्यासाठी ट्रॅफिक इंजिनियर का नाहीये? या शहरामध्ये वॉटर इंजिनियर का नाहीये? या शहरामध्ये कचऱ्याचा इंजिनियर का नाहीये? ही कुठलीही लोक इथं दिली जात नाही आणि फक्त मग नुसती विकासाच्या गप्पा मारले जातात. कोरोना काळ जर आपण आठवला तर कोरोना काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता होती. आपण पाहिलं मुंबई महानगरपालिकेची चौकशी झाली. पुणे महानगरपालिकेची काय होत नाही. मी काल एक लाईव्ह केला. शेकडो खाटा, शेकडो बेड आज त्या खरडीमध्ये पडून आहेत. मग इथला मुंबईचा घोटाळा निघू शकतो, पुण्याच्या महानगरपालिकेतला कोरोना घोटाळ्याची का चौकशी होत नाही? इथल्या घोटाळ्याची चौकशी होऊ शकत नाही, म्हणजे तिथला घोटाळा आणि इथला घोटाळा नाही का? या गोष्टी आपण सर्वांनी लक्षात ठेवाव्यात. 2003 साली या पुणे शहरामध्ये साहेब जे आपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आपल्या पुणे स्टेशनचा, आणि तिथं आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे, याच्या बाजूला साहेब 2001 साली एक ठराव पास झालाय पुणे महानगरपालिकेमध्ये. त्याच्यामध्ये स्वर्गीय नगरसेवक अरुण दिमदिमे आणि 2 नगरसेवकांनी तो ठराव टाकला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या बाजूला बरोबर 2 एकराची जागा रिकामी आहे, आणि या 2 एकराच्या जागेवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनाचं विस्तारीकरण व्हावं. त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावाने मोठी लायब्ररी व्हावी.
हे त्यांनी प्रस्ताव दिला होता. खरंच मला सांगतो, जर या भारतीय जनता पार्टीने या काँग्रेसची सत्ता इथून मागं होती, यांना खरंच जर आंबेडकरी जनतेवरती आणि बाबासाहेबांवरती प्रेम असतं ना, 21 वर्ष तो प्रस्ताव धूळ खात पडला नसता. 21 वर्षापासून तो प्रस्ताव साहेब आज सुद्धा धूळ खात पडू नये. मला भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्याच जागेवरती मी त्या जागेच्या विषयाला आता हात घातलाय साहेब. एक लाईव्ह केला, प्रशासन एवढं घाबरलं सुजात साहेब, दुसऱ्या दिवशीपासून तिथं नो मॅन झोन करून टाकला. एक वसंत मोरेंनी एंट्री मारली, मला वाटतं इथे शेकडो वसंत मोरे बसलेत. आता कधी जायचं तुम्ही ठरवा. आता फक्त तुम्ही ठरवायचंय कधी बाबासाहेबांचे जे आंबेडकर स्मारक आपल्याला करायचे, त्याचं विस्तारीकरण करायचे, त्याचा मुहूर्त तुम्ही काढायचा आहे. आणि तुम्ही ज्या दिवशी तो मुहूर्त काढताल त्या दिवशी वसंत मोरे तुमच्या खांद्याला खांदा लावून तिकडे आलेला असेल. आणि ते स्मारक आपल्याला झालं पाहिजे. या शहराची आजची जर तुम्ही आरोग्य व्यवस्था पाहिली तर ही आरोग्य व्यवस्था अतिशय भीषण आहे. आणि याच्यामध्ये मला वाटतं की साहेब या शहराचं काही होऊ शकत नाही. आपणच ह्याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. जर या शहराचा खासदार हा जर वंचित बहुजन आघाडीचं झाला ना, तर मी तुम्हाला आज सांगतो, एक स्वच्छ सुंदर शहर कसं असतं, नियोजित शहर कसं असतं, हे जर मी 5 वर्षामध्ये तुम्हाला करून नाही दाखवलं ना, तर परत मत मागायला तुमच्या दारामध्ये येणार नाही. एवढं या ठिकाणी सांगतो. अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्नांची उत्तरं मला विचारायची आहेत. माझ्या अजूनही कोपरा सभा होणार आहेत आणि त्या कोपरा सभेमध्ये प्रत्येक ठिकाणी मी प्रश्न विचारणार आहे. सुजात दादांना बोलायचे, साहेबांना बोलायचे. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.